बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये अमित ढवळे आणि अजित ढवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे. महेश जांभळे यांनी 25 कुपन फाडलेले आहेत. क्या बात आहे. आज प्रत्येकाला आपलं नशीब आजमावायचं आहे आणि आज नशीब कुणाचं बळकट आहे. थोड्याच वेळामध्ये याचा उलगडा होईल की कुणाला लागणार ही सायकल. यावेळेला भिरकावून दिलाय लॉंग लेगला बॉल, सीमा रेषा चिरतोय 4 धावेंसाठी. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत चौकार आणि पहिल्याच बॉलचं स्वागत अमित ढवळे यांनी केलंय. ते चौकाराने पाया प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक धावा कोणी कुठल्यात तर ते नाव आहे अमित ढवळे आणि त्या नावाने आक्रमण आता करायला सुरुवात केली आहे. पहिल्या बॉल पासून वादळ आलंय. आता समोरच्या बाजूने समीर गोगावले या पठारावरतील एक युवा टॅलेंटेड खेळाडू. आणखीन एक बॉल एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका सीमारेषा चिरतोय. 4 धावेंसाठी आलाय चौकार. थँक्यू. क्या बात है, क्या बात है. हलगी वादक एक पारंपरिक वाद्य आहे महाराष्ट्राचा आणि तोच नाद आज आपल्या कानांना ऐकायला मिळतोय. जे वेळे कामठीवरतून हलगी वादक इथपर्यंत आलेले आहेत त्यांचंही कौतुक. मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. बॉलर तयार समीर गोगावले. बॅकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न. ही ओळख आहे समीर गोगावले यांच्या. अल्पावधीमध्ये या खेळाडूने आपल्या नावाची छाप सोडली. असा खेळाडू समोर आहे परंतु एका बाजूला दणदणीत फटक्याचा दानपट्टा अमित ढवळे, एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू अजित ढवळे. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. बॅटिंग साठी पुन्हा अमित ढवळे तयार होतील. एका बाजूला समीर गोगावले पिसानी तर एका बाजूला अमित ढवळे सांबरवाडी. बॅकफुटचा पंच. बॉल आणखी एक सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धावेंसाठी चौकार. सागर भाऊ शेडगे यांच्या वतीने समीर गोगावले यांनी जर अमित ढवळे यांची विकेट मिळवली ना तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलला पाठवलाय अमित ढवळे यांनी. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे हेरिटेज वाडी या फ्लेक्सला मानवंदना देताना हा चौकार. आणि पाठीमागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार आहे सूरज पवार येवतेश्वर. 17 बॉल 34 धावा. त्यांना विनंती आपण या सूरज पवार आपण या, आपला पुरस्कार राहून गेलेला आहे. आता 100 चौकार या प्रीमियर लीग मध्ये लागलेले आहेत आणि 100वा चौकार कुणी ठोकलाय तर नाव आहे अमित ढवळे. 100 चौकार या प्रीमियर लीग मध्ये लागलेले आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार आलेत. या डावाची सुरुवात चौकाराने केली अमित ढवळे यांनी, परंतु समोर समीर गोगावले आहेत. प्रत्येक वेळेस आणि जीवनामध्ये सुरुवाती शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातूनही असते आणि तो आज अनुभव समीर गोगावले यांना कृतीमध्ये आणावा लागेल. बॉल हवे दाटची कडा आणि इथे अमित ढवळे यांच्या विकेटचं पतन. जड पावलांनी अमित ढवळे माघारी येत आहेत आणि आकाश माने यांच्या वतीने या विकेट साठी समीर गोगावले यांच्यासाठी आलेला आहे 101 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे.
सूरज पवार यांना विनंती आहे आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारा. बॅटची कडा भाग्याचा सहारा लाभू शकला नाही. विकेटचं होतंय पतन आणि खेळाडू होतील अमित ढवळे बाद आणि एकच जल्लोष केला संघाने, कारण सर्व संघ जाणतो की अमित ढवळे यांची विकेट किती महत्वाची होती. त्याचबरोबर राजूदादा फडतर यांचे आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. आपल्या 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. 12 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे. आता टीम श्री शिव पेटेश्वर 11 ची टॉस जिंकला होता. निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करताना अमित ढवळे सारख्या फलंदाजाची विकेट त्यांनी गमावली आहे. परंतु आता प्रकाश बनगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. एका बाजूला आता सूर्यकांत गोगावले षटक क्रमांक 2 साठी. मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही स्थिती पाहिली ना, बॅटिंग सांबरवाडीची आणि गोलंदाजी पिसानीची, असंच काहीतरी योगायोग आलेला आहे. आपण सामनावीराचा पुरस्कार सूरज पवार यवतेश्वर यांना प्रदान करत आहोत. राजू दादा फडतर यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार त्यांना वितरण करतोय. चांगला खेळ 34 धावांचा त्यांनी केला आणि संघाला सामना जिंकून दिला. त्याचबरोबर 10 कुपन आता घेतलेले आहेत. सागर उंबरकर ब्रँड, क्या बात आहे. 10 कुपन आणि सागर भाऊ शेडगे यांच्या वतीने विकेट साठी पारितोषिक होतं समीर गोगावले यांच्यासाठी 100 रुपयाचं आणि सूर्यकांतला देखील आहे. विकेट मिळवली तर ओ इथे पहा, पायातून बॉल पाठीमागे आलाय. अजित ढवळे वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलाय तो डॉट. आता सूर्यकांत गोगावले यांचं आक्रमण गोलंदाजी करताना सुरुवातीला अमित ढवळे यांनी केलेलं आक्रमण कोण विसरेल. त्यानंतर विकेट गेली आणि त्यानंतर कमी गतीचा बॉल, लालसा दिली, एक पाय उचलून खेळण्याचा प्रयत्न. एक वेगळ्या धाटणीचा फटका होता अजित ढवळे यांचा, परंतु बॅट वरती बॉल येऊ शकला नाही. आला तो डॉट. पुढचा बॉल सूर्यकांत गोगावले तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील सूर्यकांत गोगावले जे पिसानीचे आहेत. एका बाजूला अजित ढवळे सांबरवाडी, प्रकाश बनगे सांबरवाडी असा रंगणारा हा सामना. उर्वरित काही बॉल शिल्लक या षटकातील आहेत. ओव्हर नंबर 2 चा थरार तुम्ही पाहताय. 14 गाव प्रीमियर लीग पंच केलाय. पॉइंट आणि कव्हर्स मधून बॉलने गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलला पकडण्यासाठी धावतायत आणि तो प्रयत्न यशस्वी होतोय. बघता बघता 2 धावा चातुर्याने पूर्ण केलेल्या आहेत या 2 फलंदाजांनी. धावसंख्या आता भरारी घेते जाऊन पोहोचली आहे 14 वरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक. असं विश्लेषण करूया. पहा तुम्ही लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊ शकता. 25 रुपयामध्ये फक्त तुम्हाला मिळणार आहे सायकल. पायांचा वापर. बॉल हवेत उभा राहिलाय. स्वतः गोलंदाज सूर्यकांत बॉलच्या खाली आणि फलंदाज अजित ढवळे माघारी. विकेटचं पतन आयडीच आहे. एक पाय पुढे काढत पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा, बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम सूर्यकांत गोगावले यांनी केलं. दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडला. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 2. दोन्ही आक्रमक फलंदाज आता परतीच्या दिशेला आलेत. फटका फसला आणि फलंदाज अजित ढवळे आणि सूर्यकांत यांनी एकमेकाला मिठी मारली आणि अजित ढवळे माघारी. बाई जुगलबंदी असे आउट केल्यानंतर आणि ती जुगलबंदी रंगली. मनोज दादा मोरे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. आता षटकारांचं मोल वाढवलंय. विहंगम दृश्य या 14 गाव प्रीमियर लीगचं स्क्रीन वरती. आता पुढचा बॉल. प्रत्येक षटकार 501 रुपयाचा. हा बॉल हवेत
ओ झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलं. जीवनदान मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. निलेश आणि प्रकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. रिप्ले टेलिकास्ट पाहूया. ओव्हर द विकेट पुढे ठेवलेला बॉल, बॅटची वरची करडा आणि फ्लाय स्लिपला झालेली चुकी, झेल होऊ शकला नाही. आणि त्यानंतर मिळालेलं जीवनदान. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावरती. 15 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे. करंट रन रेट आहे 8.18चा आणि प्रोजेक्टेड स्कोर आहे 40चा. फुलटॉस बॉल लॉंग लेगला, माफी नाही. आस्वाद घेतलाय चौकाराने. बॉल सीमारेषा चिरतोय 4 धाब्यांसाठी. 2 षटकांचा खेळ संपला. 19 वरती 2 अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करताना श्री शिव पेटेश्वर 11ची. चला घाई करा दोन्ही टीम आपण घाई करा. दोन्ही संघाने विनंती आहे की आपण यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देणार आहोत. आपण वेळ घेऊ नका. यानंतर तुम्हाला धोरणात्मक वेळ आहे, ड्रिंक्स ब्रेक आहे. आपण इथून पुढे वेळ घेऊ नका. 2 षटकांचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदला. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलेली आहेत. 19 वरती 2 ही स्थिती आहे. निलेश 1 बॉल 1 आणि प्रकाश बनगे 1 बॉल 4 असं विश्लेषण आहे बॅटिंग मध्ये. अजित ढवळे आणि अमित ढवळे ही जोडी माघारी गेली आहे. आता ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. आणि पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 साठी आता कोणता पर्याय निवडला जाईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे तरी कशी इथून पुढच्या 3 षटकांसाठी. एका बाजूला लॉंग लेग, एका बाजूला डीप स्क्वेअर लेग, एका बाजूला सी कॉर्नर, एका बाजूला लॉंग ऑफ आणि एका बाजूला डीप कव्हर. म्हणजे लॉंग ऑन खाली आहे, सी कॉर्नर खाली आहे. आता मिड विकेट बोलवलाय. म्हणजे ही व्यूहरचना आहे. तुम्ही फाईन लेगला खेळू शकता, तुम्ही थर्ड मॅनला खेळू शकता, तुम्ही बॅकवर्ड डीप पॉइंटला खेळू शकता, तुम्ही डीप कव्हरला खेळू शकता, एक्स्ट्रा कव्हरला खेळू शकता, तुम्ही लॉंग ऑनला खेळू शकता, तुम्ही सी कॉर्नरला खेळू शकता. मोठे फटके. फुल टॉस बॉल अटॅकिंग टू द बॅट्समन आणि पंचाने खेळवलाय इट्स अ बीमर. म्हणजे कमरेच्या वरती असणारा उंचीचा बॉल पंच कळवतात की नो बॉल. यानंतर आहे फ्रीट. आपण नेहमी उल्लेख करतो ना की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे बरेचसे गोलंदाज होऊन गेले ज्यांनी कधी नो बॉल टाकला नाही. इम्रान खान पाकिस्तान, डेनिस लिली ऑस्ट्रेलिया, इएम बॉथम इंग्लंड, कपिल देव यांनी 38,942 बॉल टाकले आणि 1 नो बॉल टाकला. आता गोलंदाज तयार. समीर गोगावले यांनी नो बॉल टाकलाय. फ्रीटचा बॉल शफल झाले. वाईड आला तर फ्रीट कंटिन्यू राहील आणि हो पंचांनी तेच कळवलंय. फ्रीट अजून कंटिन्यू आहे. समीर गोगावले एक युवा टॅलेंट आहे या कासपटारचं. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा आलेला आहे आणि समोरच्या बाजूला बॅटिंग मध्ये निलेश आहेत. धावसंख्या 21 वरती 2 अशी स्थिती आहे. फ्रीटच्या बॉलचा घेतला जाईल का समाचार. फ्रीट नावाची गोष्ट पूर्वी क्रिकेटमध्ये नव्हती. फ्रीट नावाची गोष्ट क्रिकेटमध्ये आली आणि त्याला ग्लॅमर आलं आणि त्याचाच अवलंबन टेनिस बॉल क्रिकेटने केलं. फ्रीटचा बॉल डीपी स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू आहेत. 1 सिंगल धाव आणि एका वरतीच समाधान मानावं लागेल. ही धाव घेऊन धावसंख्या पुढे जाईल आणि जाऊन पोहोचलेली आहे. आता 22 वरती 1 षटक क्रमांक 3 सुरू असताना पहिल्या षटकामध्ये समीर गोगावले यांच्यावरती अमित ढवळे यांनी आक्रमण केलं आणि त्यानंतर समीर गोगावले यांनी विकेट घेतली अमित ढवळे यांची आणि त्यांना माघारी पाठवलं. चला समीर तुम्ही वेळ घेताय. आपल्याकडे भरपूर सामने पेंडिंग आहेत. तुम्ही आयोजन समितीला काय देऊ शकता, तुमचा वेळ देऊ शकता. त्यासाठी विनंती की आपण वेळ घेऊ नका. यावेळेला अंगावरती येणारा बॉल फाईन लेगला सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी आलाय तो दर्जेदार चौकार. अंगावरती येणारा बॉल वळवला सरळ 4 धावांसाठी. प्रकाश बनगे आता आक्रमण करतायत आणि आक्रमण करावंच लागेल कारण सामना जिंकायचा आहे म्हटल्यानंतर धावा तर बनवाव्याच लागतील ना. आता त्या धावा बनवताना प्रकाश बनगे, एका बाजूला समीर गोगावले ज्यांची आपण चर्चा या अगोदर देखील केलेली आहे. क्षमता आहे. अनेक प्रीमियर लीग मी पाहिल्या, परंतु त्या प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू कोण आहे तर समीर गोगावले आहे. त्या नावाप्रमाणे आज पुन्हा एकदा खेळ करावा लागेल. परंतु एका बाजूला प्रकाश बनगे मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलाय कारण सुरुवातीचे 2 फलंदाज माघारी गेल्यानंतर जो दारोमदार आहे ना तो यांच्या खांद्यावरती आलेला आहे.
एका बाजूला निलेश त्यांना चांगली साथ देत आहेत. या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलचा खेळ शिल्लक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फोर पिच टाकण्याचा प्रयत्न. एक सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, दुसरीचा प्रयत्न नाही, एकच धाव. समीर गोगावले यांची गोलंदाजीची शैली जर तुम्ही पाहिली ना, त्यांचा रिदम जर तुम्ही पाहिला ना, तर क्रॉस आहे, क्रॉस येऊन ते बॉल टाकतात. म्हणजे कुठेतरी नॅचरल मुवमेंट प्राप्त करण्याचा प्रयत्न समीर गोगावले मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. पूर्वीचं क्रिकेट आत्ताचं क्रिकेट फार मोठा बदल झालाय. आज टेनिस बॉल क्रिकेट ग्लॅमर झालंय. मोठा फटका समोरच्या बाजूला, हवाई हल्ला, तडक फडक कडक बेधडक आलाय षटकार. आता आक्रमण केले निलेश यांनी, टप्प्यामध्ये घेऊन या बॉलचा कार्यक्रम केलाय आणि पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी. स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरती फेकून दिलाय. ताकदीचा वापर, टायमिंग होतं प्रॉपर. मिळाल्या धावाचा आलाय तो षटकार. टेनिस बॉल क्रिकेट बद्दल आपण चर्चा केली. टेनिस बॉल क्रिकेट ग्लोबल झालं, टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झालाय. आता लाखांची पारितोषिक टेनिस बॉल क्रिकेट आता लागू लागलेली आहेत. एक काळ होता की फक्त 3, 5, 10 हजारची पारितोषिक असायची. आता तो काळ संपला. आता लाखांची पारितोषिक टेनिस बॉल क्रिकेटला आता लागायला सुरुवात झाली आहे. 33 वरती 2, 4 बॉलचा खेळ संपलाय. आणि निश्चित एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल की नवी मुंबईमध्ये सर्वाधिक क्रीडा स्पर्धा जर कोणत्या जिल्ह्याच्या होतात तर तो जिल्हा आहे सातारा. 33 धावा 2 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलाय. समीर गोगावले यांच्यावरती आक्रमण केलंय, हा भीषण हल्ला चढवलाय, परंतु कमबॅक त्यांना करावं लागेल. जीवनात अडचणी येतात, परंतु अडचणीतून मार्ग तुम्हाला नेहमी काढावा लागतो. एखादा संकट आलं ना तर त्या संकटाबरोबर संधी येते, कारण संकट हे संधीचं राखणदार असतं. संकट कधीच एकटं प्रवास करत नाही. संकटाबरोबर संधी असते, ती संधी तुम्हाला ओळखावी लागेल आणि संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडायचं ना की यश हे तुमचंच असलं पाहिजे. शेवटचे काही बॉल शिल्लक. समीर गोगावले तयार. वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. पाठीमागच्या बाजूला संरक्षण आहे. बॅकअप असणं जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. बॅकअप नसेल ना तर जीवनामध्ये बॅकअप व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. एका खेळाडूच्या डोक्यावरतून बॉल गेला, त्याला संरक्षण दिलं. म्हणजे जीवनामध्ये संरक्षण असणं फार महत्वाचं आहे आणि क्रिकेटमध्ये तीच गोष्ट फार महत्वाची आहे. आता 34 वरती 2, 5 बॉलचा संपलाय खेळ. आता शेवटचा बॉल. समीर गोगावले मिळवतील का विकेट? एका बाजूला प्रकाश बनगे स्ट्रायकर एंडला आहेत, 9 धावांवरती बॅटिंग करतायत. सफल झाले आणि हा बॉल पाठीमागे खेळलाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. टिपिकल प्रकाश बनगे फटका षटकार. धावसंख्या आहे 40. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट होतोय सुरू. फटका काय बेमिसाल होता. टिपिकल प्रकाश बनगे फटका. सरळ गेला 6 धावेंसाठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा. डीजे या. Shut
चला घाई करा, दोन्ही संघांना आपण विनंती करूया. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे, सूर्यकांत पडवळ आप्पा यांचं आगमन या प्रीमियर लीग मध्ये होत आहे. त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं आणि त्यांचं आपण 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने करूया सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि 14 गाव प्रीमियर लीगचा आपण आनंद घ्या. 40 वरती 2 ही स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करत असताना श्री शिव पेटेश्वर 11ची ही स्थिती आहे. आपण मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि या प्रीमियर लीगचा आपण आनंद घ्या. धाव संख्या आहे 40 वरती 2. चला घाई करा, ओव्हर नंबर 4 कडे वळूया. आपण पाहतोय, अनुभवतोय 14 गाव प्रीमियर लीग, कास पठार विभाग सातारा. चला घाई करा, अजून बरेच सामने पेंडिंग आहेत आणि पुढचा टॉस आम्ही अनाउन्स करतोय. रिपोर्टिंग करा आपण टॉस साठी. आणि टॉस आहे एका बाजूला साईराज 11 आणि डीजे किंग सांबरवाडी. आपल्यामध्ये टॉस होणार आहे. आपण टॉस साठी या. साईराज 11 आणि डीजे किंग आपल्यामध्ये टॉस होते. आपण टॉस साठी या. यावेळेला बॉल भिरकावून दिलाय. डीपी स्क्वेअरला खेळाडू त्यांच्या हातामध्ये बॉल विसवलाय. विकेटचं पतन. आता 40 वरती तिसरा धक्का लागलाय टीम श्री शिव पेटेश्वर 11 ला. हे डीजे त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे, पूर्व सभापती पंचायत समिती आदरणीय सूर्यकांत अप्पा पडवळ साहेबांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांच्या सोबतीने माजी जिल्हा परिषद सदस्य पोतेकर सर यांचंही आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. सामाजिक कार्यकर्ते यवतेश्वर श्री यशवंतजी साळुंके यांचंही आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. या सर्वांचं 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने करूया सहर्ष हार्दिक स्वागत. पंचांनी कळवले की दिशा खराब आहे, आलाय तो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. तुम्ही सामना अनुभवताय, पाहताय. एका बाजूला संघ आहे तेजस 11 तर एका बाजूला श्री शिव पेटेश्वर 11. टॉस जिंकला होता श्री शिव पेटेश्वर 11 ने आणि प्रथम बॅटिंग करताना 41 वरती 3 ही स्थिती आहे. यश यांचा पुढचा बॉल. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आला तो या बॉलच्या पाठीमागे डॉट. पहिला बॉल त्यांचा जरूर नकारात्मक होता, त्यानंतर त्यांनी चांगलं कमबॅक केलं. त्याचबरोबर अनावळे गावचे पूर्व सरपंच श्री लक्ष्मणजी माने यांचे आगमन आहे. त्यांचे आपण या 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. आणि फलंदाज आपण टॉस साठी आलात का? आपण रिपोर्टिंग करूया पुढील 2 संघांना की आपण टॉस साठी तयार राहा. यानंतर आपला टॉस केला जाणार आहे. बॉल सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. अगदी ओर पिच बॉल. दोन्ही यष्ट्या खेळपट्टीपासून वेगळ्या केल्यात आणि फलंदाज हाताश होऊन माघारी येतील आणि विकेटचं पतन झाले. फलंदाज होते अभि गोगावले. आज नावाप्रमाणे अभि गोगावले खेळ करू शकले नाहीयेत. आता राजेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी जातात. एका बाजूला प्रकाश बनगे 4 बॉल 15 धावांचा झुंजार खेळ त्यांनी उभा केलाय. मधल्या फळीमध्ये खऱ्या अर्थाने डाव कुणी सावरला तर प्रकाश बनगे या नावाची दखल घ्यावी लागेल. एका बाजूला यश
यांचा षटक क्रमांक 4 आहे. 3 बॉल हाताळले, अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि एक गडी महत्वाचा बाद केलाय, म्हणजे त्यांचंही कौतुक करावं लागेल. 14 गाव प्रीमियर लीग लकी ड्रॉ पुन्हा एकदा आपण सर्वांचं लक्ष वेधून घेत आहोत. आजची सायकल कोणत्या गावाला जाणार? 25 रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला ही आकर्षक सायकल. लकी ड्रॉ मध्ये आपण बहुसंख्येने सहभागी व्हा. ज्यावेळेस शेवटचा सामना संपेल ना त्यावेळेस मात्र हा लकी ड्रॉ उघडला जाईल आणि जी चिठ्ठी लागल कुणाचं नशीब आज बळकट आहे ते आज आपण पाहूया. गोलंदाज तयार. ओहो, आणखीन एक फलंदाज क्लीन बोर्ड उजवी असती वाकवली आहे. अगदी उजवी असती खेळपट्टी पासून वाकवली आणि सरळ लेन बॉल ओळखू शकले नाही. क्लीन बॉल. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. क्रिकेट विश्वातली पहिली हॅट्रिक जलालुद्दीन पाकिस्तान, टीम इंडिया चेतन शर्मा आणि IPL लक्ष्मीपती बालाजी. आता जांभळ मुरगावचा पट्ट्या घेईल का या 14 गाव प्रीमियर लीग मध्ये? हॅट्रिक हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत आणि हॅट्रिकचा बॉल आणि बॅटिंग साठी फलंदाज आहेत सागर. हॅट्रिकचा बॉल फेस करतील. प्रीमियर लीग मधली हॅट्रिक होईल का? यश जांभळे, जांभळ मोऱ्यांचा हॅट्रिकचा बॉल आणि टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. हॅट्रिक होऊ शकली नाही, आला तो डॉट. कमालीची गोलंदाजी केली मित्रांनो. यश जांभळेचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. तब्बल 2 फलंदाजांना क्लीन बोल्डने माघारी पाठवलंय आणि हाच रेकॉर्ड तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये बघितला ना तर 176 क्लीन बोल्ड घेणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे एकमेव खेळाडू आहेत वसीम अक्रम. आणि या ओव्हर मध्ये क्लीन बोल्ड घेणारे कोण आहेत तर यश जांभळे. बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीयेत संरक्षणासाठी. एक सिंगल धाव मिळेल का की धाव घेतली जाणार नाही आणि षटक क्रमांक 4 चा खेळ संपला आणि धाव फलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 41 धावा. ऐकूया एक छोटस मधुर संगीत. 41 धावा 5 गडी बाद. थँक्यू. 14 गाव प्रीमियर लीग आपण पुन्हा एकदा पाहत आहोत आणि 14 गावची असणारी मानाची प्रीमियर लीग आपण सर्वजण पुन्हा एकदा अनुभवत आहोत. मे महिना म्हटलं की गावचं क्रिकेट आणि गावचं क्रिकेट म्हटलं की मे महिना. अंतिम षटकाला होते सुरुवात आणि अंतिम षटक आहे वैभव यांच्या नावी. एका बाजूला प्रकाश बनगे 4 बॉल 15, 41 वरती 5 अशी स्थिती आहे श्री शिव पेटेश्वर 11 ची. यावेळेला प्रकाश बनगे सफल झाले क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. कमालीचा झेल. गडी कोसळलाय आणि 6वा फलंदाज गारद केलाय. विकेटचं पतन. प्रकाश बनगे उजव्या बाहेर सफल झाले आणि डीपी स्क्वेअरला एक चांगला झेल पकडला. कारण अशा झेल पकडणं कठीण का कठीण आहे कारण समोर वॉटर कॅच अप्रतिम लाजवाब. समोर काही झाडं होती आणि अगदी त्या झाडातून लक्ष बॉलवरती ठेवायचं होतं आणि हा झेल पकडला. पुढचा बॉल वैभवचा. वैभव बॅकफुट वरती गेलेत. पंच केलाय. खेळाडू आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न होईल. चला टॉस साठी आपण आलात का? टॉस आहे. इथून पुढे साईराज 11 आणि डीजे किंग आपल्यामध्ये टॉस होतोय. आपण रिपोर्टिंग करा. चला पुन्हा एकदा आपण लक्ष वेधून घेऊया.
लकी ड्रॉचं कुपन फक्त मिळणार आहे 25 रुपयामध्ये आणि मिळणार आहे या आकर्षक सायकल. आकाश माने यांच्याकडून वैभव गोगावले या विकेट साठी त्यांनी दिलेले आहेत 51 रुपये. त्यांचे आभार. बॉलर तयार. यावेळेला फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. 2 अडवण्याचा प्रयत्न होईल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे बघता बघता होतील पूर्ण. अंतिम षटक म्हटल्यानंतर मारझोड तोडफोड करावीच लागेल आणि हा नो बॉल आहे म्हणजे आणखीन एक धाव संख्येमध्ये धाव ऍड केली जाईल आणि त्यानंतरचा आहे फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा प्रेक्षकांना फ्री हिटचा बॉल बघायला आवडतो आणि आता तोच यानंतरचा बॉल आहे. वैभव यांनी नकारात्मक बॉल टाकला. उंची जास्त होती या बॉलची आणि आता फलंदाज सागर यांना मुभा आहे मोठा फटका खेळण्याची. आज सागर मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळतील का आणि धावसंख्येला आकार देतील का? यावेळेला समोर खेळलाय लॉंग ऑनला संरक्षण नाहीये. फ्री हिटच्या बॉलचा समाचार. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. थँक्यू. 49 वरती 6. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. चला काही करा ही विनंती आहे. चला सुरू करा सामना. 49 वरती 7. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 14 गाव प्रीमियर लीगचा थरार. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा अनुभवत आहोत. या प्रीमियर लीगच्या आयोजनाबद्दल आपण नेहमी चर्चा करत आलो. 5वं वर्ष काहीतरी खास आहे, नाविन्यपूर्ण आहे. लकी ड्रॉ साठी सायकल, सुबकाशा ट्रॉफीज, प्रगल्भ असा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, पाठीमागच्या बाजूला बॉल येतोय. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून युनिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रसारण. अंपायर कॉल वाईट+1 अशा 2 धावा घेऊया. प्रेक्षकांची गर्दी, खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष, चांगल्या दर्जाची सीमारेषा, प्रत्येक मॅचला सामनावीर पुरस्कार, वैयक्तिक पारितोषिकांची उधळण, डीजेची सुरेल साथ. असं विश्लेषण करूया आपण या प्रीमियर लीगचं. या बॉलच्या पाठीमागे आणि खास करून या ग्राउंड बद्दल उल्लेख आपल्याला करावा लागेल. हे जे मैदान आहे आणि ज्या मैदानावरती आपण खेळतोय ना ते अनावळे गावचं मैदान आहे आणि त्यासाठी अनावळे ग्रामस्थांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण त्यांनी या प्रीमियर लीगला हे मैदान दिलं आणि या मैदानावरती प्रीमियर लीग होते. क्षेत्ररक्षक येतील. बॉलचा पाठमोरा करण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न. कास पठार विभागातील 14 गावांना एकत्रित बांधण्याचं काम या 14 गाव प्रीमियर लीगने केलेलं आहे आणि हा क्रिकेटचा तो धागा आहे ज्या धाग्याने तुम्हा आम्हा सर्वांना बांधून ठेवलंय. आणि या बॉलच्या पाठीमागे काय घडलं तर या बॉलच्या पाठीमागे फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये आउट होतात आणि फलंदाज माघारी येतील. सागर मोरे धावसंख्या आहे धावफलकावरती. अजय खामकर माफ करा माघारी येत आहेत आणि धावसंख्या आहे धावफलकावरती. फटका कशा प्रकारे खेळला होता आणि फलंदाज धाव घेताना कसे रनआउट झाले ते आपण पाहूया. या प्रीमियर लीग बद्दल आपण चर्चा केली. बंधुभाव जपणारी प्रीमियर लीग, मैत्रीचे संबंध जिव्हाळ्याचे करणारी प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. आणि पहा ताळमेळ बिघडला आणि फलंदाज माघारी आलेत. पोहोचूही शकली नव्हते. विकेटचं होतंय पतन. आता उर्वरित चला आपण टॉस साठी वळूया. टॉस साठी आपण आलात का टीम साईराज 11 आणि डीजे किंग सांबरवाडी? आपण टॉस साठी आलेला आहात का? ओके रेडी आहात ना? आपला टॉस होईल आणि टॉस मध्ये आपण तुषार जांभळे सरांना विनंती करूया की आपण टॉस साठी तयार राहा. तो टॉस त्यांना आपण विनंती करूया की आपण कव्हर करा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आणि इथे त्याचबरोबर प्रदीप्तदा माने सामाजिक कार्यकर्ते कास पठार यांचंही स्वागत आपण करूया आणि वळूया. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये काय झालंय तर 53 धावा धाव फलकावरती.
श्री शिव पेटेश्वर 11 ने बनवलेले आहेत. आता तेजस 11 ला बनवायचे आहेत. 54 धावा, येणारे बॉल 30. आपण करूया टॉस. चला टॉस साठी या. टॉस आपण करूया डीजे किंग विरुद्ध सायराज 11 असा होणारा टॉस आहे आणि टॉस साठी आपण वळूया. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करूया आणि टॉसच्या दिशेने आपण वळूया. चला आपण टॉस करत आहोत. इंटरनॅशनल पद्धतीने आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस करूया. टॉस आहे एका बाजूला डीजे किंग संघ तर एका बाजूला संघ आहे सायराज 11. दोन संघांमध्ये रंगणारा हा सामना आणि त्या सामन्याचा आपण करूया टॉस. तुम्ही पाहत आहे 14 गाव प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया टॉस. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. सायराज 11 संघ म्हटलं की किरणदादा जांभळे यांच्या मालकीचा संघ आहे तर एका बाजूला डीजे किंग संघ त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे श्री विनोद दादा भनगे आणि श्री महेश दादा भनगे यांच्या मालकीचा संघ. या संघ मालकांमध्ये झुंज असणार आहे आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आम्ही इथून पुढचा टॉस करत आहोत आणि टॉस मध्ये दोन्ही संघ नायक आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. चला मान्यवरांना विनंती करूया ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत ना. सूर्यकांत पडवळ माजी सभापती पंचायत समिती त्याचबरोबर पोतेकर सर पूर्व जिल्हा परिषद सदस्य आणि यशवंतजी साळुंके सामाजिक कार्यकर्ते यवतेश्वर आणि प्रदीप सर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा टॉस करत आहोत आणि टॉस मध्ये आपण मान्यवरांना विनंती करूया की आपण लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघ नायक आपल्यापर्यंत आलेले आहेत. आपण टॉस करूया आणि टॉस मध्ये सायराज 11 विरुद्ध डीजे किंग असा होणारा टॉस आहे. आपण कॉइन स्पिन करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? टॉस कोण मागणार आहे? ओके, डीजे किंग टॉसचा कौल देणार आहेत आणि आपण नाणेफेकीचा कौल स्पिन करूया. हेड टेल छापा काटा. ओके, दोन्ही संघनायकांना शुभेच्छा. आपण करूया टॉस. काटा हा कौल आहे आणि छापा आलेला आहे आणि टॉस जिंकलाय सायराज 11 ने. सागर भाऊ अखेर टॉस जिंकलाय. चेहऱ्यावरती निखळ स्मित हास्य आहे. काय घेताय? आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. फलंदाजी करताय. कोणतं टार्गेट द्यायला तुम्हाला आवडेल? आम्ही जास्तीत जास्त धावांचं टार्गेट देऊ. कमीत कमी म्हणण्यापेक्षा जास्तच देणार. आम्ही 70-75च्या प्लस देऊ. या प्रीमियर लीग मध्ये काय निकाल हाती आलाय? आम्ही 2 मॅच हारलोय, 1 जिंकलोय आणि हा सामना कसा जिंकता येईल म्हणजे पुढच्या फेरीत आम्हाला जाता येईल. आणि जे डीजे किंग तुमच्या हॉटेलला फलंदाजी आली, तुम्ही टॉस जिंकला असं कमलेश तुम्ही काय घेतलं असं? मी गोलंदाजी घेतली असते. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. म्हणजे टॉस जरी कौल लागला नाही मागितला परंतु कौल समोरच्या टीमच्या बाजूने लागलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेत निर्णय तुमच्या बाजूने लागलाय. तुम्हाला गोलंदाजी येते. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? टार्गेट ओपनिंग बॅट्समन असतात. मी तुम्हाला पहिलेच बोललो की माझा बॅट्समन टार्गेट डॉट काढले की स्वतः विकेट टाकतो. त्यामुळे मी टार्गेट असं करत नाही. सगळ्यांना मी एखादा प्लेअरला टार्गेट ठेवला तर तो डोक्यात राहणार आणि मी फुकट त्याच्यापेक्षा लो परफॉर्मन्स देणार. म्हणजे मी ठेवत नाही टार्गेट. परंतु काय वाटतंय कोणत्या धावसंख्येचा पाठलाग डीजे किंगला सोयीस्कर असेल करणे? आम्ही 70 तर आम्ही चेस केला. चांगली बॅटिंग झाली पण 1% लक फॅक्टर असतो की जिथे एक विकेट पडला तर मॅच चेंज होते. त्याचा टीमवरती एकावर पूर्ण भरोसा असतो. पण मॅक्झिमम ट्राय करू की त्यांना अगोदर 50च्या आत ट्राय करू. पण त्यांचं पण चांगला विचार आहे की 70 पर्यंत आम्ही पोहोचू. म्हणजे एक कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे पण. आपण मी तुमच्याकडे 14 गावाला एकत्रित बांधणारी प्रीमियर लीग म्हणजे 14 गाव प्रीमियर लीग आहे. जिव्हाळ्याची मैत्री संबंध जिव्हाळ्याची करणारी प्रीमियर लीग. प्रत्येक जण उदरनिर्वाहासाठी मुंबई उपनगरांमध्ये सहाय्यक आहे. परंतु मे महिना गावचं क्रिकेट आणि 14 गाव प्रीमियर लीग हे अतूट नातं गेली 4 वर्ष, यंदाचं 5वं वर्ष. आपल्या भावना कशा आहेत? खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदाच या ठिकाणी विजिट केलेली आहे. मला निमंत्रित केल्यानंतर त्या निमंत्रणाचा मान राखून या ठिकाणी मी आलो. मी आणि संजय पोतेकर सर आमचे मित्र या ठिकाणी विजिट केली. खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही खूप बिझी आहोत. पण इथं आलो आणि पाहिल्यानंतर खरोखर इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजनबद्ध
CPL मॅच इथं भरवतायत ते विनोद भनगे, रवी जांभळे आणि त्यांचे सर्व सहकारी खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि ह्या अशा क्रिकेट मॅच भरवण्याने गावातील जे तरुण वर्ग आहे त्यांचा जो काय खिलाडू वृत्तीचा जो या ठिकाणी दिसतंय आणि त्याच्यातून चांगले खेळाडू वर जावेत आणि चांगल्या पद्धतीचं एक मेकाचं प्रेमाचं वातावरण या खेळातून निर्माण होते. खरोखर आम्हाला अभिमान आहे आणि या सर्व विनोद भनगे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो. अशाच पद्धतीचं भविष्यामध्ये सुद्धा आमच्याकडून काही मदत लागेल तर निश्चित माझीही मदत करण्याची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यांना आमच्या खेळासाठी क्रिकेटसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात. प्रत्येक जण या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी या प्रीमियर लीगशी जोडत आहेत. आपण पोतेकर सरांकडे वळूया. सर, क्रिकेट म्हणलं की सांघिक खेळ, सांघिक भावना आपली वाढीस लागते, ताणतणाव कमी होतो, आपण मैदानापर्यंत येतो, निर्णय क्षमता वाढते. आपल्या भावना कशा आहेत 14 गाव प्रीमियर लीग बद्दल? या प्रीमियर लीग बद्दल जी भावना आहे ती अतिशय उत्कृष्टपणे सामने चाललेले आहेत. खेळाडूंची वृत्ती ही अतिशय खेळाडू आहे. खेळाची वृत्ती आपल्या अंगी बाणावी आणि खरोखर एकमेकांमध्ये प्रेम निर्माण व्हावं. शारीरिक दृष्ट्या सुद्धा आपली प्रगती होत असते. मानसिक दृष्ट्या ताण होत असतो. निश्चितपणे आपल्या आयुष्यात या खेळानं आपलं महत्त्व वाढत असतं. ज्या वेळेला आपण एखादा उत्कृष्ट खेळामध्ये आदर्श खेळाडू तयार होतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला तन मन धन अर्पून आपलं या ठिकाणी अस्तित्व दाखवावं लागतं. तेव्हाच आपल्याला यश प्राप्त होत असतं. म्हणून खेळाडूंनी आपलं तन मन धन अर्पून जास्तीत जास्त आपला उत्कृष्ट चांगला खेळाडू निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत अशीच आमची इच्छा आहे. तुमच्या या सामने भरवण्याबद्दल आमच्या वतीनं अप्पा पडवळ आणि मी विनोद बनगे आणि यशवंत साळुंके या सर्वांच्या वतीनं अक्षय या सर्वांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. खेळाडूंना पण शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मान्यवरांचा आपण आभार मानेन. त्यांना विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा आणि या प्रीमियर लीगचा आपण आनंद घ्या. टॉस झालाय आणि टॉस मध्ये टीम सायराज 11 टॉस जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि टीम डीजे किंग संबरवाडी या टीमला आमंत्रित केलेला आहे प्रथम गोलंदाजी करण्यासाठी. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. मैदानाच्या दिशेने वळूया आणि आवाजामध्ये करूया फेरबदल आणि पुन्हा एकदा ऐकूया कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा हक्काचा आवाज. ऐकूया आपण तुषार जांभळे सरांना या सामन्यामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ सामना घेऊन जाईल सांगणं थांबवतो आणि तुम्हाला घेऊन जातो तुषार जांभळे सरांकडे. थँक्यू सो मच. मॅचला होते सुरुवात. ओहो, इथे अंगभेदक हा बॉल आहे. अक्षरशः टप्पा पडल्यानंतर अंगावरती चेंडू आदळला आणि त्यानंतर मात्र डोक्याला बॉल जरूर लागलेला आहे. पंचांकडे नजरा सर्वांच्या वळालेल्या आहेत. काय घडलं जाईल या बॉलच्या पाठीमागे पाहणं गरजेचं आहे. चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगलेले आहे. दोन्ही पंच एकत्रित आलेले आहेत. बॉल अगदी बॅटला स्पर्श झालाय की डोक्याला स्पर्श झालाय याची अशी चर्चा दोन्ही पंचांच्या माध्यमातून केली जाते. परंतु या अगोदरचा आवाज आपण ऐकला व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकाल. अगदी अगदी पंच आहेत. पंचांच्या माध्यमातून विचार विनिमय केले जातील. काय घडलं जाईल थांबणं पाहणं गरजेचं आहे. चला आयोजक कमिटी आपण एक कमिटी मेंबर्स मैदानाच्या आतमध्ये चला. विनोद दादा गोगावले आणि अतुल गोगावले मैदानाच्या आतमध्ये प्राचारण करतायत की पंच आहेत. पंचावरती कोणताही दबाव टाकू नका विनंती असेल. बाकी इतर कमिटी मेंबर्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका विनंती असेल.
अगदी वरती आपण पाहू शकाल मधल्या इनिंग मध्ये कालच्या दिवसामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे छायाचित्र टिपलेलं आहे आपल्या कास पठार विभागातील परिसरातील हे छायाचित्र आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल ज्या पद्धतीने कास पठार विभाग आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकाल. अगदी डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर उरमोडीचं खोरं आहे आणि उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर जावलीचं खोरं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु या डोंगराळ भागामध्ये कास पठार विभागाचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून डिसिजन आमच्याकडे पोहोचलं जाईल. काय घडलंय या बॉलच्या पाठीमागे दोन्ही पंच एकत्रित येऊन चर्चा नक्की करतायत. पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं ना तर यश जांभळे यांनी षटकार ठोकला. दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आली. तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आलेला आहे. थर्ड अंपायर नाहीये आणि खऱ्या अर्थाने पंचांचा निर्णय अंतिम आहे आणि मी म्हणेन योग्य निर्णय आहे. कारण बॉल डोक्याला लागला, डोक्याला बॉल लागला तर बॅटला लागला, बॅटला लागल्यानंतर कॅच कॅरी केलेला आहे. हे स्पष्टपणे आपण पाहिलेलं आहे. डोक्याला बॉल लागल्यानंतर बॅटला लागला आणि त्यानंतर कॅच कॅरी केलेला आहे. इथे अन्याय कोणावरती होणार नाहीये याची नोंद घ्या आणि पंचांनी स्पष्टपणे आउट बॉल दिलेला आहे. फलंदाज बॅक टू द डकआउट. पहा अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहताय ज्या प्रकारे अजय खामकरने कॅच पकडला. अगदी डोक्याला बॉल लागला तदनंतर बॅटला लागला आणि तदनंतर मात्र कॅच अजय खामकर यांनी पकडलेला आहे. म्हणून हा विकेट ग्राह्य धरला जाईल पंचांच्या माध्यमातून. अगदी योग्य निर्णय आहे आणि तेजस 11 या टीमने मात्र निर्णयाशी झालेला आहे. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. 8 धावा धावफलकावरती आहेत. 54 धावांचं लक्ष आहे. 26 बॉलच्या पाठीमागे 46 धावांची आवश्यकता. 8 वरती 1 अशी स्थिती तुम्ही पाहताय. सूर्यकांत गोगावले मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इन ॲट क्रमांक 3 वरती पाठवलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत म्हटलं की विराट कोहली इन ॲट क्रमांक 3 वरती येत असतात. ओहो इथे पहा स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉलने उंची चांगली प्राप्त केली आणि त्यानंतर येतोय तो डॉट बॉल. एक चांगला बॉल हाताळलाय. अजित ढवळे यासाठी ओळखले जातात. अजित ढवळे त्यासाठी जाणले जातात. पहिल्या बॉलवरती यश जांभळे यांनी षटकार खेचला आणि त्यानंतर अजित ढवळे यांनी कमबॅक केले. त्यानंतरच्या 4 बॉलवरती त्यांनी अवघ्या 2 धावा खर्च केले. एक विकेट देखील मिळवले. बॉलला पाठवलंय अगदी गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा जरूर करतील तोपर्यंत अगदी नैसर्गिक अडथळा आहे तिथे बॉल मात्र अडवला गेला आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या प्रीमियर लीगचं प्रमुख आकर्षण म्हणून लकी ड्रॉ सायकल आहे आणि ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीग साठी सायकल स्पॉन्सरशिप केलेली आहे आदरणीय श्री प्रदीप दादा माने साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल ज्या सायकल आहेत ना त्या अगदी प्रेक्षकांसाठी मेजवानी आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून या सायकल आपल्याला मिळणार आहेत. 25 रुपयाचं कुपन घ्या आणि भाग्य विजेते व्हा अशी संकल्पना आहे आणि प्रमुख आकर्षण आहे या प्रीमियर लीगचं. 10 धावा धावफलकावरती 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. येणारे बॉल 24 आणि धावा बनवायचे आहेत 44. तर नक्कीच
ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तेजस 11 या टीमने. कशासाठी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर अजित ढवळे यांनी मैदानाच्या आतमध्ये गार्ड आहे यावरती तेजस 11 या टीमने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, परंतु अजित ढवळे यांनी गार्ड पंचांना विचारून काढलेला आहे का याची पडताळणी करण्यासाठी आयोजक कमिटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. तर अंपायरला विचारून गार्ड बदली केलं होतं त्यांनी किंवा काढलं होतं असं आपण करूया आणि मॅच ऑन करूया. कोणत्याही प्रकारची पेनल्टी नाहीये. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 बॉल 44 धावांची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला वळवलाय का कॉर्नर रिजन खाली आहे. टप्पा पडल्यानंतर अमित ढवळे यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. गोलंदाजीच्या रनवेवरती अजय खामकर आले. शॉटपूल आणि किन एक चांगला दर्जेदार फायनल सीमारेषेच्या बाहेर बॉल मात्र सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. सागर जांभळे यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार. अजय खामकर यांच्यावरती सागर जांभळे अक्षरशः बरसलेले आहेत. सीमारेषेला ते आग लावतायत. चांगली बॅटिंग करतायत. नावाप्रमाणे आज साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये. ओहो हा बॉल सोडून दिलाय परंतु लाईन चांगली आहे. अचूक टप्पा, लाईन चांगली, योग्य दिशा, योग्य टप्पा. अजय खामकरने मात्र आता कमबॅक केलंय. लागोपाठच्या 2 बॉलवरती सागर जांभळे यांनी चौकार ठोकले. तदनंतर मात्र कमबॅक करून देणारा बॉल अजय खामकर यांचा राहिलेला आहे. व्हेरिएशन चांगला आहे. यावेळेला पाक बॉल जर आपण पाहिलं तर खराब बॉल आहे. डावी एष्टी सोडून जाणारा बॉल. लेग स्टंप वरती हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न परंतु दिशा भरकटली गेली आणि तदनंतर जर आपण पाहिलं ना तर अतिरिक्त धावफलकावरती जोडलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 19 या आकड्यावरती. गोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये चेंडू चाललाय. स्ट्रेट ड्राइव्ह फुटबॉलच्या साहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु आ बैल मुझे मार अशी परिस्थिती पाहायला मिळाली आणि बॉलने मात्र चिरले सीमारेषा. खर तर गत वर्षी
देखील सागर जांभळे यांचा खेळ चांगला राहिला होता तेजस 11च्या माध्यमातून. तब्बल गतवर्षी 122 धावा त्यांनी बॅटिंगच्या माध्यमातून कुठल्या होत्या? क्रमांक 3 वरती ते होते. आणखीन एक चांगला तडाखा, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. मिस टायमिंग स्ट्रोक आणि झेल मात्र प्रतिम पकडलाय राजेश जांभळे यांनी. विकेटचं पतन होत असताना सागर जांभळे सेट बॅट्समन बॅक टू द डकआउट. डीजेला संधी. पाच बॉलच्या पाठीमागे 12 धावा सागर जांभळे यांनी बनवल्या 3 चौकारांच्या साह्याने. ते देखील माघारी परतलेले आहेत. 23 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस 11 या टीमचा चॉईस खेळाडू समीर गोगावले मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. 2 गडी कोसळलेले आहेत. डावकुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर गोगावले. पाठीमागच्या मॅच मध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 17 धावांची आवश्यकता असताना यवतेश्वर वॉरियर्स या टीम समोर समीर नावाचं वादळ गोंगावलं होतं. खोलवा टप्प्याचा बॉल कॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. कॅप खूप मोठा लावून दी कार्पेटच्या साईने बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी भेतील 4 धावा. समीर गोगावले ब्रँडेन चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक इथे समाप्त झालेले आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. आता 18 बॉलच्या पाठीमागे अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान या 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने करूया. मुख्य व्यासपीठावरती अगदी या प्रीमियर लीगला शुभाशीर्वाद देण्यासाठी माजी सभापती पंचायत आदरणीय श्री सूर्यकांत अप्पा पडवळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की 14 गाव प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आदरणीय श्री विनोददादा बनगे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही माजी सभापती पंचायत श्री सूर्यकांत अप्पा पडवळ साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही शैलेश दादा देवरे यवतेश्वर यांच्या शुभ हस्ते स्नेहपूर्वक सन्मान संपन्न करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पूर्व सभापती पंचायत आदरणीय श्री सूर्यकांत अप्पा पडवळ यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करत आहोत. मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्री पोतेकर सर यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की शैलेश दादा देवरे साहेब यांच्या शुभ हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्री पोतेकर सर यांच्या स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते यवतेश्वर आदरणीय श्री यशवंत साळुंके साहेब यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. अगदी हा बॉल जर आपण पाहिल्यानंतर लॉंग लेग रिजन मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतायत परंतु बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ अडला गेलाय. कारण नशीब आहे श्री शिवपेटेश्वर 11 या टीमचं. त्याचबरोबर आम्ही ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 साठी सायकल स्पॉन्सरशिप लाभलेली आहे 3 दिवस लकी ड्रॉच्या माध्यमातून आदरणीय श्री प्रदीप दादा माने यांचा देखील स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करीत आहोत. त्याचबरोबर अनावळे गावचे माजी सरपंच आदरणीय श्री लक्ष्मण माने LP माने यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत.
मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत गोगावले नावाचं वादळ काय बरसलंय यार. हवेच्या जोरावरती चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवलेलं गेलेलं आहे. त्याचबरोबर श्री गणेशा सहकार मंडळ अध्यक्ष आणि कन्हेर विकास सोसायटीचे संचालक आदरणीय श्री अंकुश श्रीरंग जाधव यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. हा सन्मान शैलेश दादा देवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करीत आहोत. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये अजित डवळे यांच्यावरती सूर्यकांत नावाचं वादळ मात्र गोंगवलेले आहे. धावफलकाला एक चांगला आकार आलाय. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना तेजस 11 संघ पाहायला मिळतोय. तब्बल 35 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक टोले संघ प्रहार, परंतु फटका बसलाय. प्रकाश बनगे खूप मोठी चुकी करतायत. कॅच घेणं खूप गरजेचं होतं. कॅच पकडली असती ना तर मॅच देखील पकडली असती, परंतु कुशल मोमेंट वरती कॅच ड्रॉप झाले आणि सूर्यकांत गोगावले यांना मात्र एक जीवनदान मिळालेलं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 या आकड्यावरती. आता समीकरण येऊन टेपलेलं आहे. येणारे बॉल 15 आणि धावा बनवायच्या आहेत 18. समीर गोगावले एक बॉलच्या पाठीमागे 4 धावांवरती घेत आहेत आणि सूर्यकांत 9 धावांवरती खेळत आहेत. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. सागर जांभळे आणि यश जांभळे माघारी परतले आणि त्यानंतर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अजित डवळे गोलंदाजीच्या रनवेवरती क्रमांक 3 मध्ये आपल्या स्पेन मधील दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक ते घेऊन आलेले आहेत. यावेळेला देखील फटका दमदार आहे. बॅट मधून आवाज खूप चांगला आलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी समीर गोगावलेच्या बॅट मधून दमदम दाखवणारा चौकार. खर तर तुम्ही गाणं ऐकताय युट्यूबच्या माध्यमातून. तेजस 11 या संघाचे संघ मालक तेजस शिवाजी जांभळे उद्योजक यांनी ज्या टीम बद्दल हे गाणं बनवलेलं आहे. आणखीन एक टोले संघ प्रहार. आता मात्र पुन्हा एकदा चुकी. ह्या वारंवार चुका मात्र नक्कीच श्री शिवपेटेश्वर 11 टीमला मात्र महागड्या ठरू शकतात. चौकार आहे. पंचांनी स्पष्टपणे हा चौकार मात्र दर्शवलेला आहे. आता येणारे बॉल 13 आणि धावा बनवायचे आहेत 10 धावा. समीर गोगावले चॉईस खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थानं निलेश मर्डेकर सर यांनी एक उल्लेख केला होता. कास पठारा विभागातील जेवढ्या प्रीमियर लीग झालेत ना, तेवढ्या सर्व प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोणता असेल ना तर पिसानी गावचा सितारा युवा टॅलेंटेड खेळाडू समीर भरत गोगावले हा खेळाडू आहे. परंतु सीपीएल पर्व क्रमांक 5 मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोण असेल ना या प्रीमियर लीग मध्ये तर पिसानी गावचा सितारा आणि कास पठार टेनिस क्रिकेटचा षटकार किंग अतुल लक्ष्मण गोगावले हा खेळाडू आहे. म्हणजे पिसानी गावचे 2 खेळाडू मात्र अतिशय महागडे प्रीमियर लीग मध्ये सातत्यपूर्वक पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले 45 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल आहेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत 9. 12 बॉल 9 धावा, 9 धावा 12 बॉल. स्ट्रॅटर्जी टाइम आउट झालेला आहे. 1 मिनिटांचा स्ट्रॅटर्जी टाइम आउट झालेला आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून सुमधुर गीत.
क्रिकेटची दुनियादारी कसं पटार या भूमीवरी कसं पटार या भूमीवरी कसं पटार या भूमीवरी खेळाला आली भरारी क्रिकेटची पंढरी क्रिकेटची पंढरी क्रिकेटची पंढरी खेळोडी विजयाचा हा गुलाल आनंदाचा खेळोडी विजयाचा हा गुलाल आनंदाचा आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग काय सातारकरांची शान 14 गाव प्रीमियर लीग आज पठारचा अभिमान 14 गाव प्रीमियर लीग या सातारकरांची प्रीमियर लीग ही कस पठारची प्रीमियर लीग खरं तर तुम्ही गाणं ऐकलं 14 गाव प्रीमियर लीग विषयी. खरं तर हे गीत तुम्हाला ऐकायला मिळालंय ज्या छोट्याशा मुलीने आणि एका मुलाने गायलेलं आहे. अर्थातच पानांबे गावचे दोन्ही मुलं आहेत, कुमार संदेश भानुदास शेडगे आणि कुमारी सिमरन रोहिदास शेडगे. या दोन मुलांनी मात्र हे गायलेलं गीत आहे. आणि हे गीत कुणी लिहिलं असेल ना तर सचिन शेडगे समालोचक आहेत कास पठारचे आणि त्यांनी मात्र हे गीत लिहिलेलं आहे आणि गायलेलं आहे संदेश भानुदास शेडगे आणि कुमारी सिमरन रोहिदास शेडगे यांनी. खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये अधिराज्य करणारे हे गाणं, प्रत्येकाच्या ओठांवरती गुणगुणणारं हे गाणं आपल्याला पाहायला मिळालं. हो, इथे मात्र हलक्या हाताने प्लेसमेंट केले, अगदी ग्लान्स केले या चेंडूला आणि तिथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. प्रति बॉलच्या पाठीमागे जरी सिंगल धाव आली ना तरी तेजस 11 संघ मात्र सहजरित्या विजयापर्यंत पोहोचू शकतो. आता येणारे बॉल 10 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 8. ओव्हर क्रमांक 4 मध्ये अजित पाटेकर आलेले आहेत. समोरच्या बाजूने सूर्यकांत गोगावले. फुलटॉसचा बॉल, दिशा चांगली दिले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील परंतु थोडासा नैसर्गिक अडथळा तिथे निर्माण झालाय. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नो बॉल आहे, नो +2 अशा 3 धावा धावफलकावरती जोडूया. फ्री थ्रो म्हणून गोलंदाज अडळलाय. अजित पाटेकर यांना मात्र दंडित केलेला आहे. पॅनल्टीच्या 2 धावा, नो बॉलची 1 आणि धावून काढलेल्या 2 अशा 5 धावा धावफलकावरती जोडूया. तेजस 11 साठी हे एक बेनिफिट आहे. गोलंदाजाने कुठेतरी चुकी केली आणि चुकीचा भुर्दंड श्री शिव पेटेश्वर 11 टीमला भोगावा लागतोय. आता येणारे बॉल 10 आणि धावा बनवायच्या आहेत अवघ्या 5. 10 बॉल 3 धावांची आवश्यकता. ब्रीडचा बॉल आहे. मंगेश गोलंदाजीच्या रनवेवरती. फुलटॉसचा बॉल आणि फुलटॉसला माफी दिली जात नाही. फुलटोल वसूल केला जातो आणि विजयाचा चौकार सूर्यकांत गोगावले यांच्या बॅट हार्ड बॉल 21 धावांमध्ये सूर्यकांत गोगावले खर तर आपण स्क्रीन वरती पाहू शकाल अगदी तेजस 11 ची टीम. खर तर पॉइंट टेबल मध्ये या टीमने आता पडत केलेली आहे. 3 पैकी 2 मॅचेस त्यांनी जिंकलेले आहेत आणि 4 पॉइंट्स ने ते पुढे सरसवलेले आहेत.
खरं तर आपण संपूर्ण टीमचे पॉइंट टेबल बद्दल चर्चा केली ना तर डीजे किंग या टीमने 3 मॅचेस केलेत 6 पॉइंट त्यांच्याकडे आहेत यवतेश्वर वॉरियर्स या टीमने 3 मॅचेस केलेले आहेत 2 मॅच त्यांनी जिंकलेले आहेत पॉइंट टेबल आहेत 4 साईराज 11 ने 3 मॅचेस केलेले आहेत पॉइंट टेबल आहेत त्यांचे 2 मॅच त्यांनी गमावलेत 1 मॅच त्यांनी जिंकलेली आहे तेजस 11 या टीमने 3 मॅचेस केलेले आहेत 2 मॅच ते विन झालेले आहेत 1 मॅच ते लॉस झालेले आहेत पॉइंट टेबल आहे 4 श्री शिवपेटेश्वर 11 या टीमने 3 मॅच खेळलेले आहेत 2 मॅच त्यांनी गमावलेत 1 मॅच ते विन झालेले आहेत पॉइंट टेबल आहे 2 श्री गाटाई देवी स्ट्रायकर्स या टीमने 3 मॅचेस खेळलेले आहेत 2 मॅच त्यांनी गमावलेले आहेत 1 मॅच त्यांनी जिंकलेले आहेत पॉइंट टेबल आहे 2 अजिंक्य